नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत हा चिवडा कसा करता येईल हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा मस्त हिरवागार रंग कसा येईल हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यात एक सिक्रेट पदार्थ मी टाकणार आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते बघूया. आपण सगळेच पातळ पोह्यांचा चिवडा करतो, पण काही टिप्स दिलेल्या आहेत त्या जर आवर्जून अंमलात आणल्या तर हा पातळ पोह्यांचा चिवडा खूप मस्त होतो. आता हे पातळ पोहे मी अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे 2 तास आपल्याला छान उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. उन्हात वाळवल्यानंतर हे ऑलरेडी कुरकुरीत होतात. तरीही आपल्याला थोडे थोडे घेऊन हे पातळ पोहे मस्त कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजताना आपल्याला किंचित मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे मीठ सगळ्या पोह्यांना तर लागतंच आणि हे पोहे छान कुरकुरीत होतात, म्हणून मीठ आपल्याला आवर्जून टाकायचं आहे. आता थोडे थोडे करून मी हे पोहे छान भाजून घेणार आहेत. अगदी 4 ते 5 मिनटंच हे पोहे भाजायला लागतात, कारण आपण हे उन्हात टाकलेले होते आणि उन्हातनं काढल्या काढल्या हे पोहे आपल्याला भाजायला घ्यायचे आहेत. याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे, खाली लागू द्यायचं नाही आहे, आणि खाली लागले तर ते लालसर होतात आणि रंग बिघडतो. आता हे पातळ पोहे मी सगळं छान भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात किती कुरकुरीत झालेले, आकसलेले नाही आहेत, छान भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला फोडणी करायची. मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यात आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे, डाळवं घ्यायचे आहे आणि खोबऱ्याचे काप घ्यायचे. बारीक करून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप. अगदी वेळेवर छान होतात किंवा सुरीने करू शकतात. तुम्ही बघू शकतात असे पातळ पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहेत. मोठे काप चांगले लागत नाही, म्हणून मी पातळ काप करून घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आणि डाळवं खोबरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. त्याचबरोबर मी ही वाळलेली मिरची घेतलेली आहे. जेव्हा जास्त मिळते मिरची तेव्हा मी ही वाळवून ठेवते, तुकडे करून ही वाळवून ठेवत असते. चिवड्याला उपयोग होतो त्याचा, मी म्हणून वाळवून ठेवते. आणि त्याचबरोबर कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला भरपूर, तो सुद्धा आपल्याला चिवड्याला लागणार आहे. आता तेल तापलेलं आहे. आपल्याला शेंगदाणे आधी तळून घ्यायचे आहे. मी गॅस मंद केलेला आहे आणि मंदाग्नीवरच हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे. मंदाग्नीवरच आपल्याला हे शेंगदाणे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मंद कलर बदललेला आहे आणि ते आपल्याला या चिवड्यावर सगळं पातळ पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे. एक 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 तळून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. सगळं तेल ओतायचं नाही आहे आपल्याला, एक एक तळून आपल्याला पदार्थ त्यावर टाकायचे आहेत. आता यानंतर आपण तळून घेणार आहोत डाळवं. आता हे डाळवं आधी टाकणार आहे मी. याबरोबर तुम्ही काजू बदामचे तुकडे सुद्धा यात टाकू शकतात. हे बघा, हे डाळवं मी टाकलेले आहेत आणि हे सुद्धा मी आता तळून घेणार आहे. डाळवं भाजलेलेच असतात तरी आपल्याला हे तेलात तळून घ्यायचे आहे. हे तळत आले, हे बघा याचा रंगसुद्धा आता बदललेला आहे. त्यानंतर आपल्याला यातच खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत. खोबऱ्याच्या कापाला जास्त वेळ लागत नाही, म्हणूनच मी त्या डाळव्यांमध्येच हे खोबऱ्याचे काप टाकलेले आहे. आणि एकदम तेल तापलेलं असल्यानंतर खोबऱ्याचे काप जळण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आपल्याला अगदी गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे. जास्त तळायचे नाही. जास्त खोबरा आणि शेंगदाणे तळले की ते कडवट लागतात, हे मात्र लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकतात, हे बघा गुलाबी रंगावर झालेले आहेत. मंदाग्नीवरच आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. हे सुद्धा आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात हे सगळं एका मोठ्या पातेल्यात मी पोहे घेतलेले आहे आणि हे सगळं तळून तळून त्यात टाकत आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात हा चिवडा तयार होतो. मात्र पातळ पोहे उन्हात आपण वाळवून घ्यायचे आहेत आधी. आता मी मोहरी टाकली आहे, जिरं टाकले आहे. त्याच तेलात आपण ही फोडणी करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे ओवा. थोडासा ओवा टाकल्यानंतर खूप सुंदर चव येते, म्हणून आपल्याला चमचाभर मी ओवा घेतलेला आहे. आणि त्यातच टाकायचे आपल्याला ती हिरवी मिरची. ती वाळलेली आहे त्यामुळे तिला वेळ लागणार नाही. आणि त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, तो मात्र आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ती मिरचीसुद्धा छान कुरकुरीत होते. आता तुम्ही कुस्करून सुद्धा टाकू शकतात मिरची. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. आता मी इथे एक अर्धा चमचा धणे घेतलेले आहे. धणेसुद्धा या चिवड्यात खूप छान लागतात. धणा दाताखाली आला की खूप सुंदर लागतो, म्हणून धणे आवर्जून टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे, तो सुद्धा छान लागतो. आणि त्यानंतर आपण हळद टाकलेली आहे. जवळजवळ 1.5 चमचा आपण हळद टाकलेली आहे. आणि हे जरा मंदाग्नीवरच करायचं आहे, नाहीतर जास्त गॅस मोठा असेल तर ही हळद हिंग जळण्याची शक्यता असते. आता ही सगळी फोडणी आपल्याला त्या पोह्यांवर टाकून घ्यायची आहे.
ही आता कढई आपल्याला अशीच ठेवायची आहे. जर तेल कमी पडलं तर आपल्याला परत त्या चिवड्यात तेल टाकायचं आहे. तेलाशिवाय हा चिवडा चांगला लागत नाही, म्हणून तेल आपल्याला टाकायचं आहे. त्यावरच टाकायचं आहे आपल्याला मीठ. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपण पोहे भाजताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन आपण मीठ टाकायचं आहे. थोडीशी टाकली आहे मी 2 चमचे धण्या जिऱ्याची पूड आणि त्यावर आपण साखर टाकायची आहे 2 चमचे. साखरेशिवाय चव येत नाही चिवड्याला, म्हणून साखर आवर्जून टाकायची आहे. त्यातच आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, तो म्हणजे कढीपत्त्याची पावडर. कढीपत्ता मी वाळवून घेतला आहे, धुवून वाळवून घेतला आहे आणि त्याची पावडर केलेली आहे आणि ती आपल्याला ह्यात टाकायची आहे. या कढीपत्त्याच्या पावडरीमुळे रंग खूप सुंदर येतो. किंवा या कढीपत्त्याच्या पावडर ऐवजी तुम्ही पुदिन्याची सुद्धा पावडर टाकली तरी काहीच हरकत नाही, खूप सुंदर लागतो. ते एकदा करून बघा आणि हा एकदा सिक्रेट पदार्थ टाकून करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि चव पण खूप छान लागते. आता हे किंचित गार झाल्यानंतर आपल्याला हाताने कालवून घ्यायचं आहे. थोडंसं गार होऊ द्यायचं, कारण फोडणी गरम असते तर तेलाचा चटका बसण्याची शक्यता असते. आता मी परातीत ओतून घेतले, त्या भांड्यात जरा मावत नव्हतं म्हणून मी परातीत शिफ्ट केलेलं आहे. आता थोडासा या चिवड्याचा रंग कमी आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तेलसुद्धा कमी आहे. तर आपण परत कढईत 2 चमचे तेल तापत ठेवायचं आहे आणि हळदसुद्धा आपल्याला टाकायची आहे. 2 चमचे मी कडक तेल केलेलं आहे, त्यात हळद टाकलेली. गार झाल्यानंतर किंचित गार होऊ द्यायचं, नाही तर हळद जळते. आता हे सुद्धा आपल्याला त्यात ओतून घ्यायचं आहे. फोडणी आपण ओतून घेतलेली आहे आणि आता परत थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला कालवून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर कलर येतो. कढीपत्त्याच्या पानामुळे या चिवड्याला खूप सुंदर कलर येतो आणि चव पण खूप सुंदर लागते, म्हणून कढीपत्त्याची पूड नक्की या चिवड्यात वापरावी. आता हा चिवडा मी सगळा कालवून घेणार आहे आणि हे बघा, तुम्ही बघू शकता थोडासा मी कमी केलेला आहे चिवडा, कालवता येत नव्हता म्हणून. सुंदर आपला चिवडा तयार झालेला आहे. रंग तर खूप सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा छान झालेला आहे. आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकतात. थोडं मीठसुद्धा बघून तुम्ही त्यात घालू शकतात. असा चिवडा आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.